प्रिय मित्रांनो, आज 17 जुलै आणि आजच्या दिवशी जुन्या करारामध्ये परमेश्वर आपल्याला अश्शूर नावाचा हा जो देश आहे तो इस्रायलवरती कसा आक्रमण करून त्यांचा नाश करणार आहे हे दाखवतो आहे. तसं पाहताय परमेश्वराला देखील ह्या इस्रायल लोकांचा राग आहे, कारण ते आज्ञा पाळत नाहीत, करार पाळत नाही आणि त्याद्वारे त्यांचं जीवन फार बदनाम झालेलं आहे. विशेषतः खोटं बोलणं, चोरी करणं, मारामारी करणं हे आणि एकमेकांना लुबाडणं आणि विशेषतः गोरगरिबावरती अन्याय करणं ह्या गोष्टी त्यांच्या समाजात चालू आहेत. आणि म्हणून परमेश्वराला वाटते की त्यांनी ह्या लोकांचा नाश करून नवा समाज निर्माण करावा. तरी देखील अश्शूरविषयी त्याच्या मनामध्ये राग आहे, कारण अश्शूर हा देश फार क्रूर आहे, भयंकर आहे आणि त्या अश्शूरला देखील वाटतं की जणू काही ह्या लोकांना जसं माणसं आपल्या पायाखाली चिखल उडवतात तसं चिखलाप्रमाणे त्यांना उडवलं जावं असं त्याला वाटतं. प्रिय बंधूंनो, नव्या करारामध्ये आपल्याला परमेश्वर हा गोरगरिबांना मदत कसं करतो आहे हे दाखवतो. विशेष करून जे ज्ञानवंत आहेत, विचारवंत आहेत, त्यांना परमेश्वराचं प्रकटीकरण न होता परमेश्वर हा जणू काही लहान बालकांना सगळं प्रकटीकरण करतो. आणि परमेश्वराला हेच चांगलं वाटतं, कारण ते मनाचे शुद्ध आहेत, पवित्र आहेत, ते ऐकणारे आहेत आणि ते जीवनात पाळणारे आहेत. म्हणून लहान बालकासारखं माणसाने झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तो प्रवेश करू शकत नाही असं येशू आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण परमेश्वराला हे सांगूया की आम्ही देखील लहान मुलाप्रमाणे वागावे आणि आम्ही देखील परमेश्वरावर जो करार केलेला आहे तो करार पाळून पश्चातापाद्वारे देवाकडे परत वळावे, म्हणजेच आम्ही देखील देवाचे लाडके होऊ शकतो.